नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। आपलं अमरावती म्हणजे एक सांस्कृतिक आणि कलेची नगरी म्हटलं जातं आणि अमरावतीमध्ये अनेक नृत्यांगना आहेत ज्यांचं नाव नृत्याच्या क्षेत्रामध्ये खूप वरपर्यंत पोहोचलेलं आहे। अशाच एक नृत्यांगना आहेत ज्या स्वतःची नृत्याची आवड तर जोपासतच आहेत, परंतु सोबत त्या फॅशनमध्ये सुद्धा काम करतात। त्यांनी अनेक फॅशन शो आजपर्यंत अमरावती शहरामध्ये आयोजित केलेले आहेत। सोबतच त्या बिझनेसमध्ये सुद्धा लक्ष घालतात आणि घरच्या बिझनेसमध्ये सुद्धा आपले सल्ले देतात। अशी ही नृत्यांगना सोबतच फॅशन ऑर्गनायझर आणि बिझनेस वुमन असे हे तीनही गोष्टी त्या करतात आणि अतिशय त्यांचं नाव अमरावती शहरामध्ये प्रसिद्ध आहे आणि अमरावतीच्या नृत्य क्षेत्रामध्ये त्या ज्येष्ठ सुद्धा आहेत। आजही त्यांच्याकडे अनेक मुली प्रशिक्षण घेतात आणि विशेष म्हणजे त्यांची जी नृत्यशैली आहे ती आहे कथ्थक। शास्त्रीय नृत्यामध्ये पारंगत असलेल्या किरणताई भेले यांच्यासोबत आज मी बातचीत करणार आहे आणि जाणून घेणार आहे की एवढं सगळं त्या घर नोकरी असं घर बिझनेस त्यांची नृत्याची आवड आणि सोबतच फॅशन हे सगळं काही त्या कशा सांभाळतात ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार ताई, तुमचं आमच्या मंडल न्यूजमध्ये हार्दिक स्वागत। अनेक दिवसांपासून खरं तर तुम्हाला भेटायची इच्छा होती, पण आज तो योग जुळून आला आणि तसं तुम्हाला स्टेजवर परफॉर्म करताना तर मी बघितलंच आहे आणि अनेकदा माझ्या मनामध्ये हा प्रश्नसुद्धा आला की या वयामध्ये सुद्धा तुम्ही तुमची नृत्याची कला जोपासत आहात आणि स्वतः पण परफॉर्म तुम्ही करता, तर ही नृत्याची आवड तुमच्या मनामध्ये कधी निर्माण झाली? पहिली गोष्ट तर तू मला म्हटलं की या वयातही असं नाही आहे, कला कधी बूढ़ी नहीं होती। कलाकार कभी बूढ़ा नहीं होता है। जितना वो ज्यादा करेगा उतना वो निखरते रहता है। तसंच मी आज पण मला असं वाटतं की मी खूप कराव आणि परफॉर्म केल्याने मला जो आनंद भेटतो तो आनंद कशातही नाही आहे। अगदी बरोबर, कारण कलाकाराची कला सगळं काही असतं। मग ही नृत्याची आवड कशी निर्माण झाली? मी 3 वर्षाची होती लहानपणी, तेव्हापासून डान्स करत आहे। तर माझ्या वडिलांना कळलं की हिला डान्सची खूप आवड आहे, तर त्यांनी मला त्यावेळेस जेव्हा कोणी मुलींना शिकवत नव्हतं तर माझ्या वडिलांनी मला तेव्हापासून कथ्थक शिकवलं आणि कथ्थक लग्नापर्यंत मी कंटिन्यू कथ्थक शिकले। आणि माझ्या वडिलांनी प्रत्येक चांगले मध्य प्रदेशमध्ये माझे वडील सुपर क्लास 1 ऑफिसर कलेक्टर ग्रेडला होते आणि प्रत्येक 3 वर्षांनी माझ्या वडिलांचे ट्रान्सफर व्हायचे। प्रत्येक अलग गुरूंसोबत मी शिकत राहिली आणि खूप छान मला त्याचा अनुभव आलेला आहे आणि आज मी जे काही पण आहे माझ्या वडिलांमुळे। बापरे, म्हणजे तुमचं तसं मूळ गाव कोणतं आहे? तसं अमरावतीलाच आहे, पण आधी माझे वडील मध्य प्रदेशला होते। म्हणजे मग तुमचं पूर्ण डान्सचं जे प्रशिक्षण आहे ते माझं मध्य प्रदेशमध्ये झालं। शिक्षण पण माझं तिथे मी MSc केलंय सायकोलॉजी मध्ये, MSc सायकोलॉजी मध्ये। मग तुम्हाला या कथ्थकचे आतापर्यंत तरी किती गुरु मिळाले? मी 15-20 गुरूंशी शिकली, जे पण खूप महान होते। MP मध्ये कसं आहे, MP मध्ये कलाचं खूप मोठं महत्त्व आहे। तिथे म्हणजे प्रत्येक जागी खूप मोठे शोज होतात। आपल्या भोपाळला होता आम्ही मध्य प्रदेशला, तेव्हा भारत भवन म्हणून आहे, तिथे खूप सुंदर म्हणजे गोपी कृष्ण सारखे लोकांची, सोनल मानसिंगा असे मोठे गुरूंचे मी डान्स प्रत्यक्ष समोरून बघितले। अरे बापरे। आणि मला म्हणजे अभिमान वाटतं की आज माझ्या वडिलांनी त्यावेळेस मला मुलींना शिकवत नव्हते, पण माझ्या वडिलांना खूप आवड होती, तर त्यांनी माझं कलाला आणि माझी नाही माझ्या प्रत्येक बहिणींना काय आवड आहे ते माझ्या वडिलांनी शिकवलं। बापरे, तुम्ही एकूण किती बहीण भाऊ आहेत? आम्ही 4 बहिणी। 4 बहिणीच आहे तुम्ही? मग प्रत्येक बहीण तिच्या आवडीनुसारच वेगवेगळ्या क्षेत्रात? हो, प्रत्येक बहीण, आणि प्रत्येक बहिणी MSc BEd होत्या आम्ही त्यावेळेसच्या। बापरे, माझ्या लग्नाला 34 वर्ष झाले, म्हणजे भरपूर वर्ष झाले आणि डान्स क्लासला पण 34 वर्ष झाले। म्हणजे तुम्ही जेव्हा लग्न करून अमरावतीमध्ये आल्या तेव्हापासूनच तुमचा डान्स क्लास सुरू झाला? हो, बिलकुल। आमच्या दशहऱ्याला ते असते ना आपलं शारदा बसतात, तर कॉलनीत मी MPतली होती, तर मला मराठी अजिबात नव्हती येत। त्यामुळं आता माझ्यासोबत जेवढे आमच्या एरियात आहे सगळे मारवाडीच लोक होते, पण त्यांच्याशी माझं चांगलं बनलं का की मी हिंदी मस्त बोलायची, तर त्यांना माझं म्हणजे आपुलकी वाटायची। आणि मग शारदा बसली तर त्यांनी म्हटलं की अब सबको कुछ करना है, किसको क्या आता वो बहुओं में मैं म्हणजे नवीनच होती,
तर मी म्हटलं सांगू की नाही सांगू, घरी डान्स करते म्हणून. कोणाला माहिती नव्हतं, माझ्या मिस्टरांनाही माहिती नव्हतं मी डान्स करते म्हणून. हां, तर नंतर मी हळूच विचारलं सासूबाईंना करू का, तर कर म्हणे. माझ्या मिस्टरांना तर खूप आनंद झाला की चला बाईला काय तर येते आणि त्यांनाही खूप आवड आहे. तर त्यांनी म्हटलं तू परफॉर्म कर. मी परफॉर्म केला तर इतका आवडलं सगळ्यांना. तुम्ही म्हणा भाभी ऐसा करो आप क्लास ही खोल लो. अच्छा. तर भंडारी बहिणी होत्या इथे राहतात आमच्या इथे, त्या वारल्या. पण फर्स्ट त्यांनीच मला म्हटलं, त्यांचीच मुलगी पहिली आली. अरे बापरे. हो, असं करून 4-4, 5-5 मुलींपासून मी क्लास स्टार्ट केलं. आज हजारो मुलांना मी शिकवलं. बापरे. आणि त्यांच्यामुळं आज मी पुढे आले. वा वा. मग जेव्हा कळलं घरच्यांना की तुम्हाला खूप छान डान्स करता येतो, तुम्ही घरच्यांना लग्न जुळवताना तर काही सांगितलंच नाही, अजिबात माहितीच नव्हतं कोणाला, कोणालाच माहिती नव्हतं. मग नंतर सगळ्यांच्या काय रिएक्शन आल्या? मग नंतर तर तुम्हाला सांगावं लागलं असेल ना की मी कथ्थक शिकलेली आहे सगळं. हो, थोडंसं वाटतं घरच्यांना, असं नाही आहे, पण तरी त्यांनी सपोर्ट केला मला. होते स्ट्रगल तर कोणत्याही याच्या लाईफमध्ये स्ट्रगल केल्याशिवाय आता काही भेटत नाही. प्रत्येक गोष्टीत स्ट्रगल केलाय मी, शून्यापासून आज इथपर्यंत आलेली आहे. तर त्याचं असं नाही, परिवारामध्ये माझ्या मिस्टरांनी मला खूप सपोर्ट केला. आजही कुठं जायचं असलं तर ते पहिले येतात, म्हणून मी जाते कुठे. अच्छा. त्यांनी हो म्हटलं तर हो, नाही म्हटलं तर मी कुठेच जात नाही. पण आणि 30-35 वर्षापूर्वीचा जो काळ होता तो एक वेगळा काळ होता आणि त्यावेळेला नृत्य करणे, मलाच खूप नाव ठेवलं ना सगळ्यांनी की बा ही महिला असून डान्स शिकवते असं. आणि मला माहेश्वरी समाज क्लब्स, रोटरी क्लब, हे ते कमल खंडेलवाल सर यांनी मला खूप सपोर्ट केला. खरं सांगू ना तर त्या लोकांमुळेच मी पुढे आले. त्या लोकांनी मला क्लबमध्ये जॉईन केलं. सगळ्या कार्यक्रमात मला न्यायचे, माझ्याशी डान्स शिकायचे. हळूहळू सगळे मारवाडी समाजचे लग्नातले कार्यक्रम मी केले. संगीत मी बसवला. तेव्हा बायांना मी होती म्हणून लोक पाठवायचे. बरोबर आहे. आणि भरपूर डान्स इतके लोकांना शिकवलाय की मलाही नाही आठवत. आणि असं करत करत आज इथपर्यंत आले मी. बरं, तेव्हा जो होता शास्त्रीय नृत्याचे तर वेगवेगळे प्रकार आहेत, ओडिसी आहे, कथ्थक आहे, भरतनाट्यम आहे. तर असं कथ्थककडेच वळण्याचं काय विशेष कारण होतं? तेव्हा कथ्थकच मला आवडायचं आणि मी आरशासमोर डान्स करायची, हावभाव द्यायची. तर माझे वडील तेव्हा तर व्हिडिओ हे नव्हते, म्हणजे पाहायला काही नाही भेटायचं. तर मला असे पिक्चर पाहायला न्यायचे आणि प्रत्येक पिक्चर मला 5-5, 6-6 दाखवायचे. बापरे. टॉकीज मध्ये नेऊन की बा तू बघ आणि हे असं कर. तर मी भरपूर जेव्हा त्या सोनल हे नवीन लोकांसोबत मी डान्स परफॉर्म करायचे. आणि आमचे वडिलांचं क्लब असतो, त्या क्लबमध्ये नेहमी माझे परफॉर्मन्स राह, किरण बेबी का डान्स हो नाही, असं करत करत मी इतके स्टेज शो केले की मला आता आठवत नाही काय केलंय काय नाही. आणि आजही करत आहे, तो माझ्या घरच्यांचा सपोर्ट आहे. बरं, आता तर ठीक आहे ना, नवऱ्यांचा सपोर्ट तर मिळतोच, कारण शेवटी एका स्त्रीच्या मागे पुरुष हा असतोच. परंतु नंतर आहे की मुलं, आणि आता तर तुम्हाला सून पण आहे आणि नाच सुद्धा आहे. तर त्यांचं कसं काय तुम्हाला सहकार्य मिळतं? नाही, त्यांचा सपोर्ट होता म्हणून करू शकले ना. नेहमी जसं मुंबईला जाणं आहे, हे आहे, तर घरी कोण पाहणार आहे. तर सगळं त्यांनी, माझे मुलं सपोर्ट करायचे. आई तू जा ना, आम्ही करू. माझ्या पोरांनी टीव्ही शोज केले, सोनी टीव्ही, दूरदर्शनला माझ्या मुलांनी परफॉर्म केलेला आहे. आणि तुमची मुलं पण डान्सरच आहेत? हो होते. आता तर दोघंही इंजिनियर आहे, एमटेक केलंय दोघांनी, MBA आहे. पण आवड दोघांना होती आणि घरातला माहोलच वेगळा होता. बरं, मग आता तुम्ही एक सासू पण आहात, तर तुम्ही पण सुनेला प्रोत्साहित करत असाल, तर त्यांचे पण छंद तुम्ही कशा पद्धतीने? सगळं. तिला केकची याची आवड आहे, तर मी म्हणते तू बनव, मी मुलीला पाहते. आम्ही असं ऍडजस्ट करतो. आणि तिला ते बिझनेस आवडते, म्हटलं तू कर, तुला जे आवडते तू कर. असं नाही आहे की मी करते तेच तू केलं पाहिजे. बरं, तो काळ 30 वर्षापूर्वीचा, 30-35 वर्षापूर्वीचा काळ आणि आजचा काळ, त्या काळात तुम्ही सून होता, आता तुम्हाला सून आलेली आहे. तर काय वाटतं या 35 वर्षामध्ये काय बदल झाले समाजामध्ये? भरपूर. आता आम्हाला आठवते की आम्ही कसे राहिलो आहे सून म्हणून, आणि आमची सून कशी राहते.
आम्ही तिला बरेचदा म्हणतो अरे आम्हाला हे असं नव्हतं तसं. आई म्हणते तुम्ही जेव्हा होते तेव्हा वेगळं होतं, आता वेगळं आहे. आणि तसंही आज सून म्हणून एक पोरगी म्हणूनच वागवतो आपण. बरोबर आहे. सून म्हणून वागतच नाही आणि आम्हाला असं वाटतच नाही. आमच्याकडे मुलगी नव्हती त्याच्यामुळे आम्हाला वाटतच नाही की कधी आमच्याकडे सून आली म्हणून. आणि आता नात आल्यामुळे तर अजून आनंद आहे. बरं, नृत्य क्षेत्रामध्ये तर तुम्ही काम करतच आहात अनेक वर्षांपासून, पण मग फॅशनमध्ये पण तुम्ही काम करायला सुरुवात केली, अनेक फॅशन शो तुम्ही ऑर्गनाईज करता, तर हे इकडे कसं काय वळलं एकदम? अचानक आमच्या इकडे भंडारकर साहेब राहते, हिरो होंडाचं खूप मोठा फॅशन शो होता, एकेंजो होते, असे सगळ्यात पहिले शो मी केलेले आहे, म्हणजे ग्रूमिंग पासून पहिलेपासून. तर आज हजारो फॅशन शो मला असं वाटते की मी आधीपासून केलेले आहे. आता लोकांमध्ये जास्ती फोकस व्हायला लागलाय. पहिले होतं पण तेव्हा काय होतं की एवढं लोकांमध्ये पब्लिसिटी नव्हती. आता कसं प्रत्येक गोष्टीचे बॅनर, पटकन बॅनर बनतात, बॅनर बनतं, सोशल मीडिया आहे, तर ते कसं प्रत्येक लोकांना माहिती चालतं. त्याच्यामुळं इन्स्टा आहे, त्याच्यामुळं कसं लोक पटकन माहिती चालते की काहीतरी होत आहे. पहिले एवढं नव्हतं ना. पहिले आपण ज्यांच्या संपर्कात आहे त्यांच्याशी संपर्क साधू शकत होतो. आता हे सोशल मीडियामुळे आपल्याला खूप फायदा आहे. सोशल मीडिया. तरी आता जो तुमचा अपकमिंग शो आहे तर तो कधी आहे? तो 17 ऑगस्टला आहे माझा, क्वीन ऑफ श्रावण म्हणून. आणि दोन शोज आहे माझे. आणि याच्या आधी मी हिरकणी भरपूर शोज घेतले. आणि मला असं अभिमान आहे की आज जेवढेही अमरावतीत क्राऊन होल्डर्स आहेत ते सगळे माझ्या शिकवलेले आहे आणि मीच त्यांना नेलेलं आहे. हे मला गर्व आहे की आज डान्स मध्ये तुम्ही नेतेच, पण या गोष्टी फॅशन मध्ये मी म्हणजे मुलींना, लेडीजला पुढं केलं. त्याच्यासाठी मला खूप आनंद होतो. म्हणजे खरोखर आनंदच आहे की तुम्ही एक प्लॅटफॉर्म महिलांना उपलब्ध करून देता. भरपूर भरपूर भरपूर. आणि आताही मला असं वाटतं की जेवढे नवीन लोक पुढे जातील तेवढ्या लोकांना मी आजही नेते. डान्स असो, फॅशन शो असो. मॅडम का शो है क्या, ठीक आहे आप करो. घरी फॅमिलीला बिलकुल बिंदास असते. अच्छा, माझा शो आहे तर बिलकुल करा. बरं, मग हे शो तुम्ही ऑर्गनाईज करता तर तुम्ही स्वतः कोणकोणत्या शो मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे? मी भरपूर शो. मला आता क्वीन ऑफ महाराष्ट्र म्हणून भेटलाय, विदर्भाची राणी म्हणून भेटलाय. महाराष्ट्रामध्ये जेवढे पण आहे, दिल्लीला मला अवॉर्ड्स भेटले आहे. आणि फॅशन शो मध्ये तर मला भरपूर सत्कार भेटले. आता रविवारी मला सुधाचंद्रनजीच्या हस्ते पुरस्कार आहे. त्यांच्यासमोर मला नृत्य करायचं. मला खूप टेन्शन आलंय की कोणतं गाणं करून कसं कर. आणि सुधाचंद्रनजीची नाचे मयुरी, आणि मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. आणि जसंच मला कळलं मी म्हटलं नाही, मला त्यांच्या समोर परफॉर्म करायचं आहे. माझा बायोडाटा सिलेक्ट झाला, मी बायोडाटा दिला होता. शो आहे तो आता रविवारी आहे तो. अच्छा, तुम्हाला सेकंडला भेटत आहे, माझं भाग्य आहे. सेकंड टाइम भेटत आहे. सेकंड टाइम भेटत आहे. तुम्हाला मंडल न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा त्यासाठी. बरं, आता तिथली तयारी काय आहे मग? शो मध्ये कुठल्या गाण्यावर नृत्य करणार आहात तुम्ही? त्यांचेच गाणे घेणार आहे मी. एक पेंजनिया बोल आणि मैं तोसे बोलू ना घुंगट खोलू ना. वा वा वा, दोन्ही गाणे त्या काळातले सुपरहिट गाणे होते. बिलकुल. आणि त्यांना त्यांच्या समोर करणं म्हणजे भीती वाटत आहे की त्यांचेच गाणे कसे करू. ते थोडंसं नर्वस पण आम्हाला विश्वास आहे तुम्ही छानच कराल. नाही, असं काही नाही आहे. बरं, आतापर्यंत तुम्ही जेवढे नृत्य केले त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यात फेवरेट गाणं कोणतं आहे की ज्याच्यावर तुम्हाला वारंवार नृत्य करायची इच्छा होते? एक नवरंग पिक्चरचं गाणं होतं, कारी कारी अंधियारी से रात एक दिन की बात. ते गाण्यावर मी म्हणजे MP मध्ये तर मला वाटते किती हजारो शो केले असेल त्या गाण्यावर. लग्न झाल्यावर पण. नंतर मग आता घरमोरे परदेसी इतक्यादा केलं की माझे मिस्टर म्हणते तुला दुसरा डान्स येत नाही का? आता मी तुझा व्हिडिओ नाही काढत, मी बोर झालो आता. इतक्यादा केलंय ते मी. बरं, आता तुमच्या घरी बिझनेस सुद्धा आहे, तुम्ही तिकडे पण लक्ष घालत असता, तर मग हे एवढं सगळं कसं सांभाळता? म्हणजे बिझनेस मध्ये पण कसा काय इंटरेस्ट डेव्हलप झाला?
मला खूप आनंद होतो. मला असं वाटतं काहीतरी काम करत राहायचं. रिकामं बसलं की मला असं करमत नाही. मी इकडून फ्री झाले की लगेच हॉटेलला जाते. तिथे काही असलं तर तिथलं पण पाहते. आणि सगळे म्हणतात करा ना, काहीतरी करायचं. माझ्या मिस्टरांचा एकच उद्देश आहे, बिलकुल घरी बसायचं नाही. मी म्हणते बरेचदा की नाही, लोक असे वागतात तसे वागतात, मी सोडून देते. तर हे म्हणतात नाही, जे तुझ्याशी प्रेम करतात ते भरपूर लोक आहे. बरोबर. आणि जे नाही करत त्यांच्या मागे आपलं का आयुष्य खराब करायचं. नर्वस नाही व्हायचं. तू जेवढं करशील ना, आज जे येत आहे तुझ्यासाठी येत आहे. तर आज काही काही मुलींच्या म्हणजे लग्न झालं, त्यांची मुलगी येते, कोणाची काही येते, त्याच्यामुळे आम्हाला इतका आनंद असतो चेहऱ्यावर. ते आले की आम्हाला तेवढ्या वेळा आम्ही सगळं विसरून जाते. बरोबर आहे. आणि जगाची रीतच आहे, कुठली एखादी स्त्री पुढे जात असेल तर त्या स्त्रीला लोक डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतातच. आपलेच लोक आपल्याला पुढे जाऊ नाही देत. महिलालाच नाही जाऊ देत. दुसरी गोष्ट तर जाऊ द्या, मी स्पष्ट बोलते आज जे माझ्या मनात होतं. मी भरपूर महिला पाहिल्या की बा आपल्याला अरे यांचं आहे का, नाही जायचं नाही, आपण असं करू तसं करू. म्हणजे महिलाच महिलाची दुश्मन आहे. आता तुम्ही इतकं सगळं काही शो ऑर्गनाईज करता, डान्सचे असो, फॅशनचे असो, तर या सगळ्यामध्ये तुम्हाला चॅलेंजिंग काय असतं? काहीतरी चांगलं आणि नवीन करून दाखवायचं, त्याचा एक आनंद असतो मला. आणि चॅलेंज मी नेहमी एक्सपेक्ट करते का की मला चॅलेंज मध्येच मजा येते. काहीतरी नवीन दरवेळेस प्रत्येक मध्ये आपने बहुत अच्छा किया, ये तर अलग था, कुछ अलग था, असं करायला मला मजा येते. आणि मी सतत तेच विचार करत राहते की आता यावेळेस काय करायचं, मागच्या वेळेस असं केलं, असं म्हणून नवीन नवीन. बरं, आता हा जो शो आहे तुमचा श्रावण क्वीन, त्याच्यासाठी काय वेगळं पण करणार आहात? आता आम्ही श्रावणाची थीम ठेवली आहे, त्याच्यासाठी विचार चालू आहे. बघू आता सध्या ऑडिशन झाल्यावर विचार करू. 28 जुलैला आमचे ऑडिशन आहे मीट अँड मेल्ट हॉटेलला. आणि मग विचार करेन मी एंट्री झाल्यावर. तर डान्सची आवड आहे, बिझनेसची आवड आहे, फॅशन शो करण्याची आवड आहे, याच्या व्यतिरिक्त कोणत्या हॉबीज आहेत तुमच्या अजून? माझं स्वयंपाक करणं सगळ्यात मोठी हॉबी आहे. आणि आनंदाने घरचे कामं सगळ्यात मला करायचं आवडते. प्रत्येक काम मी घरातले करते, स्वतः करते. आणि मला आवडते आणि ते कामं करते म्हणून माझ्या घरी इतकी मला ते कौतुक असते की तू हे सगळे इतकं चांगलं घर ठेवून तू हे बाहेरचं पण तेवढंच करते. म्हणजे माझ्या घरी तू आली तर तू म्हटलं की खूप छान घर आहे, तसंच कौतुक मला घरचे तर करतात, बाहेरचेही करतात की नाही तुमचं घरही इतकं स्वच्छ आणि इतकं छान राहते, तुम्ही कसं मेंटेन करता या गोष्टी. पण मला आवड आहे, सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत मी कंटिन्यू या कामात असते. बरं, एक नृत्यांगना म्हणून काय स्वतःची काळजी घ्यावी लागते? काळजी म्हणजे स्वतःची तब्येत चांगली राहिली पाहिजे, फ्रेश राहिलं पाहिजे, दुसऱ्याला आपलं दुःख दिसलं नाही पाहिजे. आपण प्रसन्न आहोत तर समोरवाला प्रसन्न राहील. बरोबर आहे. आनंदित राहायला म्हणजे सगळे मला म्हणते ना मॅडम आप बहुत आनंद में रहते, ऐसा है आपके एज के हिसाब से आप लगते नहीं हो. तर हे आनंद माझ्यासाठी नृत्यामुळेच आहे, मला असं वाटते. आणि घरचे पण सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळं मी आनंदी आहे. देवाला मी धन्यवाद देते की जे पण आहे ते घरच्यामुळं आहे. बरं, आता माहेरची फॅमिली असेलच ना तुमच्या बहिणी वगैरे, हो आहे ना. तुम्ही याही एज मध्ये डान्स करता की जिथे आता नात झाली आहे, सून आलेली आहे, तर कधी कधी असं म्हणत नाही का की आता डान्स राहू दे, नातीमध्येच आनंद घे वगैरे? नाही, असं कोणी नाही म्हणत. सगळ्यांना माहिती आहे की इतकी मोठ्या मोठ्या संध्या भेटत नाही कोणाला, तर तू कर. माझ्या घरी प्रत्येकाचा एकच सपोर्ट असते, तू कर. आणि आता उलट आता मी माझ्यावर लक्ष द्यायला लागली. इतके वर्ष मी स्वतःवर लक्ष नाही दिलं. अच्छा. आता जेवढे मी परफॉर्मन्स, एवढे अवॉर्ड्स आता घेत आहे 3 वर्षात, ते मी भरपूर घेतले. पण मी याच्या आधी मी दुसऱ्यांसाठीच ते करायची की नाही यांनी परफॉर्म केलं, यांची मेहनत. पण आता मी स्वतःसाठी वेळ देते. बरं, आता अमरावतीमध्ये तर अनेक अशा नृत्यांगना सुद्धा झालेल्या आहेत आणि फॅशन शो घेणाऱ्या पण अनेक महिला आणि नागपूरचे लोक पण आता आपल्या अमरावतीमध्ये येऊन शो ऑर्गनाईज करायला लागले आहेत. तर या सगळ्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? इमानदारी खूप जरुरी आहे. इमानदारी असली, तुम्ही शो घ्या, सगळं करा, पण त्याच्यात इमानदारी असली
तरच तो माणूस पुढे जाईल, नाही तर तो माणूस एकात दोन शोन करून घरी बसून जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला लोकांशी जोडणं, लोकांचं प्रेम सगळं पाहिजे. आणि तुम्ही काय करत आहे लोकांना दिसते ना. आता बरोबर आहे, तुम्ही काय करता हे लोकांना दिसते, तुमचं नाव कसं आहे, सगळ्या गोष्टी घेऊन लोक चालतात, तर पुढे जातो. फक्त पैशाने माणूस पुढं नाही जात. त्याची कला, त्याचं वागणूक, त्याच्या सगळ्या गोष्टी पुढं असतात. तेव्हा तो एक चांगला कलाकारही बनतो. जो दुसऱ्याचं चांगलं करेल त्याचं चांगलंच होणार आहे. ते तर आहेच म्हणा, कारण पेराल तो उगवेल असं म्हटलं जातं. आपल्या इकडे म्हण आहे ती, जे पेराल तेच उगवेल. आणि आपण जर फुलं पेरले तर नशिबाने फुलंच मिळणार आहेत. आपण फक्त देवावर सोडून द्यायचं, कर्म किए जा फल की इच्छा मत कर. फल की इच्छा मत, फल देने वाला है ना, वो खुद ही दे रहा है. अगदी बरोबर. तर मला ताई, आमचे दर्शक तुम्हाला बघणार आहेत आणि अमरावतीचे अनेक लोक तुम्हाला ओळखतात, अनेक महिला पण ओळखतात आणि तुमचा संबंध अनेक महिलांसोबत येतही असतो. वेगवेगळ्या तुम्ही सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा असता. तर आमच्या महिलांना तुम्ही काय संदेश देणार? महिलांना हेच संदेश देणार आहे की प्रत्येक महिलांनी महिलांचं सहकार्य केलं पाहिजे. तिला जे पण आवडते प्रत्येक महिलांनी तिला सपोर्ट केला तरच ती महिला पुढं जाईल. अगदी बरोबर असं. आणि मला मूकबधीर, मी सांगते तुला की मला मूकबधीर लोक आणि अपंग लोक, या लोकांना मी टीव्हीवर पण संधी दिली, दूरदर्शनला यायला नेलाय. त्याच्यानंतर मी समाजसेवा म्हणून करते, तर मी असं जाऊन फोटो काढून दाखवत नाही, पेपरात टाकत नाही, पण मी माझ्याकडनं होते तेवढं मी तिथे डान्स जाऊन शिकवते त्यांना, अपंगला कपडे वाटप, हे ते सगळं करते. मला त्याच्यातही एक खूप मोठी आवड आहे. आम्ही जितकंही असलं ना घरातलं, आम्ही सगळ्यांना म्हणतो की त्यांना पहिले दान करायचं. सगळ्यात जास्ती माझं मन ते म्हाताऱ्या लोकांना करायचं, जे खरोखर काही करू नाही शकत. आणि त्यांना गरज पण, अपंग लोकांना, जे असे जरूरतमंद आहे त्यांच्यासाठी खूप खूप करावंसं वाटतं मला. आणि आम्ही जितकं होते करतो पण आम्ही लोक. तर परमेश्वर तुम्हाला अशी संधी वारंवार देत राहो. तर मी होती किरणताई भेले यांच्यासोबत, की ज्या अमरावती शहराच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे. त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे आणि 2 दिवसांनी म्हणजे रविवारी त्यांना एक मोठा पुरस्कार मिळणार आहे सुधाचंद्रन यांच्या हातून. तर ताई, तुम्हाला त्या पुरस्कारासाठी सुद्धा आमच्या मंडल न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ मला दिला. तुमच्या मागे धावपळ आहे आता शोच्या ऑर्गनायझेशनची, ती पण मला माहिती आहे, पण तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही पण मला मान दिला त्याबद्दल धन्यवाद मंडल न्यूजचे. तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम आयडीला नक्की फॉलो करायचं आहे.